चला तर मग काय काय नवीन दागिने आहेत यावेळेला गणपतीसाठी बघूया. हे काय असेल? एकदंत आपण ज्याला म्हणतो त्या एकदंतासाठी यावेळेला असा छान एक नवीन दागिना आलेला. जयश्री घेऊन आल्यात आपल्याला गौराईच्या दागिन्यांकडे. गौराईच्या दागिन्यांमध्ये ना इतकी व्हरायटी येते ना भार्गवी. आपल्याकडे 1.5 फुटाच्या गणपतीपासून ते 3-2.5 फुटापर्यंतचे बिग बाळ म्हणजे गणपती बाप्पाची बिग बाळी आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहे. छोटीशी, लहान आणि नाजूक, जी गाठण म्हणतात त्याला जुन्या काळात, त्या पद्धतीच्या बांधणीमध्ये हे आता काप आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. आणि तुम्हाला फुलाची खासियत दिसेल, तुम्ही जवळनं पाहिलं तर जसे फुलाला असे ते कण असतात तसे आपल्याला इथे बघायला मिळेल. खूप गोड दिसतो. आता या वर्षीचं सर्वात गाजलेलं चंद्रकोरीचं गळ्यातलं सुद्धा आलेलं आहे. याला आपण शेल्यापेक्षा उपर्ण म्हणू शकतो. उपर्ण म्हणतात. हे काय आहे सांगता स्पेसिफिक? हे ना बाप्पाचे उपर्ण आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल एवढेच रंग आहेत तर नाही, इथे तुम्हाला वेगवेगळे रंग पण आहेत. पाहू शकतेस, खूप गोड असं त्याला झालर देव केलेली आहे. खरंच हे इतकी गोड आयुध आहेत ना की असे वाटतात की आपल्याकडे बाप्पा येऊ न येऊ आपण हे घेऊन ठेवायला पाहिजे. नक्कीच. यामध्ये सुद्धा खूप सुंदर असे लॉफ्टांचे प्रकार जे आहेत ना, छोट्या मोदकापासून ते मोठ्या मोदकापर्यंत सगळी अशी व्हरायटी आहे. तर ह्याच्यामध्ये वेगळी व्हरायटी अशी काय आहे ती आम्ही आता तुम्हाला दाखवतो. दिसताना मराठी दिसतात असं मिक्सचर केलंय. मिक्सचर आहे. बाप्पाचे कडे ह्याच्यात आपल्याकडे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर हा एक पारंपरिक गोल्डन वाट्यांमधले प्रकार, म्हणजे तू म्हणशील तसं पेंडंट, ज्या पद्धतीने महिलांना हवंय त्या पद्धतीचं पेंडंट. बाप्पाला सजवताना अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कलश आणि फळं. कमळ फुलाचा हार म्हणायला हरकत नाही याला. उंदीर मामा नाही तर तो बाप्पा पूर्ण होतच नाही. पण त्याचे एवढे वेगवेगळे प्रकार बघून मलाच असं वाटतं बापरे एवढे प्रकार आहेत वेगवेगळे. तो झुमका मी किती पीस विकले असतील, मला वाटतं 100-200 300 तर आरामात विकले असतील. आणि तू घेतल्यानंतर विकलेला प्रकार आहे तो म्हणजे हा झुमका होता, आठवते? करेक्ट. मानसी कसं चूज करायचं आता? ते यावर्षी चंद्रकोरीचा फारसा ट्रेंड आहे. हे गजांत आहेत ना? हे पण बाप्पाच्या समोर आपण ठेवू शकतो. टेम्पल ज्वेलरी म्हणजे नावातच टेम्पल म्हटल्यानंतर देवी देवतांचे फोटो ह्या ज्वेलरीमध्ये येतात. 1.5-2 फुटाच्या गणपतीपासून ते 6 फुटाच्या गणपती साठी आपल्याकडे कंटे आहेत. खूप सुंदर असं गज आणि लक्ष्मी असा हा करंडा आपण दाखवला होता आणि तो खूप फेमस झाला होता. आणि जर मोठा एकदम मोठे बाप्पा असतील तर हो, त्याच्यासाठी पण आपल्याकडे मोठ्या मोठ्या कंट्या आहेत, ज्या सगळ्या महिलांचा आवडतीचा प्रकार म्हणजे अमेरिकन डायमंड. या वेगवेगळ्या प्रकाराच्या पान सुपारी आहेत. या वर्षीचं प्रमुख अट्रॅक्शन ही करंडे ठरले. बाप्पाच्या सोंडेला जी आपण म्हणतो सोनपट्टी, ही सोनपट्टी आहे. एक आपण आपल्या बाप्पाला घातली आहे, तिथे तुम्ही बघू शकता. अभिनय, तुमचा डान्स एक नंबर, चांगला राहा, फिट राहा, मला असं एंटरटेन करा. आवडते. थँक्यू. बाय बाय. चांगलं इतकं सुंदर दिसतंय ना. हा हे बघ प्रीती, आमची मॉडेल एकदम प्रीती दिसते. सालाबादाप्रमाणे यंदा सुद्धा मी जयश्रीज कलेक्शन ठाण्यामध्ये आली. गणपती आणि गौराईचे दागिने तर आहेत, पण त्याच बरोबरीने या वेळेला एक नवीन गोष्ट सुद्धा आपल्याला दाखवणार आहे जयश्री. भेटूया जयश्रीला. नमस्कार, कशी आहे? मस्त, थँक्यू सो मच. सालाबादाप्रमाणे आपण यावर्षी परत भेटलोय गौराई आणि बाप्पाच्या दागिन्यांच्या निमित्ताने. आणि अजून एक जी सरप्राईज एलिमेंट तू सांगणार आहेस ते मी सांगतेस लोकांना नंतर. काय सुरुवात काय करूया? गणपतीच्या दागिन्या दरवर्षीप्रमाणे गणपतीच्या दागिन्यांपासूनच सुरुवात करूया. मानसी, श्रुती तुला गणपतीचे सगळे दागिने नक्कीच दाखवतील. डन. आपण जशी चर्चा केली होती तसं आपण आता आलोय बाप्पा आणि गौराईकडे. बाप्पा आणि गौराईचे वेगवेगळे आणि नवीन दागिने बघण्यासाठी. चला तर मग काय काय नवीन दागिने आहेत यावेळेला गणपतीसाठी बघूया. सगळ्यात महत्वाचं प्लीज आम्हाला श्रुती सांग काय काय दागिने आहेत? आपल्याकडे मोत्यांच्या कंट्या आहेत, मुकुट आहे, सोनपट्टी आहे, कानाचे वेगवेगळे प्रकार. आता सोनपट्टी म्हणजे ही ना? नाही, ही सोंडपट्टी. ही सोनपट्टी आहे. हा मुकुट आहे. हो.
हे मोठं ते असतं गणपतीला असं ते कंठी. कंठी हो, आपण ज्याला हो. म्हणतो ती आहे. शॉल आहे गणपती बाप्पासाठी. ही शॉल आहे. ही Yes, वेगवेगळ्या yes. रंगांमध्ये शॉल सुद्धा अवेलेबल आहे. आणि- अजून एक यावर्षी नवीन गोष्ट आली ती आम्हाला दाखव. येस, हे काय असेल? एकदंत आपण ज्याला म्हणतो त्या एकदंतासाठी यावेळेला असा छान एक नवीन दागिना आलेला आहे. मला असं वाटतं तुम्ही इतके वेगवेगळे दागिने आणताना बाप्पासाठी की खरंच तर बाप्पाला सजवायला देखील किती मजा येत असेल. म्हणजे आपला जो गणपती बाप्पाचा एक दात असतो त्याला आपण हे असं नक्की फिट करू शकतो. बाप्पाचा अजून एक महत्वाचा दागिना म्हणजे बिगबाळी. आपण बघूया त्याचे काय काय प्रकार आहेत. येस, आपल्याकडे 1.5 फुटाच्या गणपतीपासून ते 3-2.5 फुटापर्यंतचे बिगबाळ्या म्हणजे गणपती बाप्पाची बिगबाळी आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत. तर बघूया. आपण ते बघूया. हे बघा, सर्वात लहान म्हणजे ही बिगबाळी. ओपन करून दाखवूया. सर्वात लहान म्हणजे ही बिगबाळी, छोटीशी लहान आणि नाजूक. त्यानंतर हा साईज आहे. मोत्यांमध्येच एक वेगळा असा हा प्रकार. छान असे लटकन दिलेले आहेत यावर. हाही एक खूप सुंदर प्रकार आहे. हा बघा, म्हणजे मूर्ती जशी मोठी तसा प्रकार बदलत जाईल. येस, करेक्ट. मोठ्या बाप्पासाठी आहेत 3-3.5 फुटाचे जे असतात हा, ही एकदम मोठ्या Diamond, बाप्पासाठी. हा, डायमंडचे आहेत. आणि रुद्राक्षची पण आहे आपल्याकडे. रुद्राक्षची बिगबाळी. ही मला फार आवडली. ही पारंपरिक बिगबाळी आहे. पारंपरिक बिगबाळी. हा, फक्त ही जी पारंपरिक बिगबाळी आहे त्याचा आपण साईज मोठा हो. केला कारण मोठा बाप्पा असेल तर. बाप्पासाठी, हो. आणि ही बघी मोत्यांची छोटीशी बिगबाळी. पारंपरिक. ही पण छान आहे ना. हो, पण हे म्हणजे मोठे असतात ना एकदम, त्याचा कान असा हो, मोठा हो. असतो त्याला खूप सुंदर दिसतं. छान. आता आपण बिगबाळी नंतर बोलूया वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांकडे. वाव, किती मस्त. हे जास्वंदाचं फुल आहे ना. हो, आणि तुम्हाला फुलाची खासियत दिसेल तुम्ही जवळनं पाहिलं तर. जसे फुलाला असे ते कण असतात तसे आपल्याला इथे बघायला मिळेल. हे पुन्हा लाल. याच्यात पण एक याच्यामध्ये पण हा एक साईज छोटी आहे ना. sizing हा, आहे. हा पण एक साईज आहे. तर याच्यात 1, 2 लाल मध्ये बघूया. अच्छा. 3, 4. आणि त्याच बरोबरीने इथे आपल्याला वेगळ्या प्रकारचं जास्वंदाचं फुल गोल्डन मध्ये दिसतं. बरोबर ना. येस, त्याच्यावरती मोराची छान अशी डिझाईन सुद्धा आहे. वेगळा असा प्रकार. आणि हे गोल्डन फुल. येस, गोल्डन फुल. ही बघ, लहानपासून मोठी. वेगवेगळे साईज आपल्याला इथे. ऍक्च्युली तुमच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीप्रमाणे हा साईज ठरत असतो. येस, आणि हे सुंदर कमळाचं फुल आहे. बरोबर. येस, आणि हा चाफा. येस. हा चाफा आणि हे कमळाचं फुल जे बाप्पाच्या हातात हातात असतं. असतं. पण मला सांग, मग हे आपण फुलं ठरवायची कशी? बाप्पाच्या डिझाईन प्रमाणे का साईज प्रमाणे? साईज प्रमाणे. म्हणजे बाप्पा जर 1.5 फुटाचा असेल तर आपण कसं छोटस फुल आपण हे करू शकतो. किंवा मग बाप्पा 1.5-2 फुटाचा आहे तर मग त्याच्या हिशोबाने आपण मोठी फुलं लावू शकतो. ऍक्च्युली तुम्ही काय आजूबाजूला डिझाईन करताय त्याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरत हो. असतात. यानंतर अजून एक इंटरेस्टिंग प्रकार यावेळेला आपल्याला बघायला मिळणार आहे तो म्हणजे बाप्पाचा शेला. त्याच्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. आपण ते बघूया. याला आपण शेल्यापेक्षा उपर्ण म्हणू शकतो. उपर्ण म्हणतात हे याला. काय आहे सांगता स्पेसिफिक? हे ना बाप्पाचे उपर्ण आहेत. तर जे हे बघा, ह्याच्यामध्ये ना गोल्डन एकदम छान दिसतं हे. आणि हे 1 ते 1.5 फुटाचे जे गणपती आहेत ना त्यांच्यासाठी हे उपर्ण आहेत. 1.5 ते 2 जे असतील ना त्याच्यासाठी हे आहेत. आणि त्याच्यावरती खूप सुंदर असं डायमंडचं काम केलंय. म्हणजे हे असे आहेत ना ते ऍक्च्युली. हा, ते आपण असं बाप्पाच्या असे हे भोवती लावू बाप्पाला शकतो. आपण घालतो. हो, उपर्ण. आणि हे पण उपरण्याचं ते हा, फक्त हे कापडाचे आहेत. आणि ह्याच्यावर हे एक परत वर्क आहे थोडं. ह्याच्यावर सुद्धा वर्क आहे. आणि याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर सगळ्या करेक्ट. डिझाईन्स आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल एवढेच रंग आहेत तर नाही, इथे तुम्हाला वेगवेगळे रंग वेगवेगळे पण देखील आहेत. दिसतात. एक आपण तिकडे बाप्पाला घातले सुद्धा आहे त्यात हा, लाल रंगाचा. लाल रंगाचं.
अजून एक मला प्रश्न आहे श्रुती आणि मानसी, की बाप्पाची वेगवेगळी आयुध पण असतात. ती वेगवेगळी ती पण आपण काही वेळेला येतात, काही वेळेला आपण आपल्या आवडीने लावतो. ती आम्हाला बघायला मिळतील का? हो हो नक्कीच. हे झाले आयुधांचे वेगवेगळे प्रकार. खरंच हे इतकी गोड आयुध आहेत ना, की असे वाटतात की आपल्याकडे बाप्पा येऊ न येऊ आपण हे घेऊन ठेवायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आपल्याकडे परशू आहे, त्रिशूळ आहे आणि आमच्याकडे एक नवीन अशी व्हरायटी आली आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, छोट्या बाप्पासाठी 1.5-2 फुटाच्या बाप्पासाठी हे छोटस त्रिशूळ बघत असाल तुम्ही, खूप सुंदर दिसतं. याच्यामध्ये ओमचं पण आहे आणि यात मोरपंख वाला मोरपंखी पण आहे. आणि या लहान sizes आहेत ना, हा, लहान बाप्पासाठी. हो, बाप्पा. आणि हे काय आहे वेगळं? हे आहे ना एक वेगळाच मोरपंख, काय म्हणतात त्याला, हा मोरपंख लावू शकतो. आणि हे डिटॅचेबल आहे, म्हणजे तुम्ही असं मोरपंख याच्यामध्ये अटॅच करू शकता. आणि बाप्पाच्या हातात खूपच गोड दिसत आहे. आणि बाप्पाच्या कुठेतरी मुकुटावर वगैरे मोरपंख असतोच बऱ्याच वेळेला. आणि हे परशू आणि त्रिशूळाचे पण वेगवेगळे साईजेस तुम्हाला इथे तुमच्या बाप्पाच्या साईज प्रमाणे तुम्हाला बघायला मिळतील. मी म्हंटल तसं की बाप्पा घरी नाही जरी असला तरी तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल, तुम्ही घरी जात असाल तरी हे उत्तम गिफ्ट आहे. बाप्पा म्हटल्यानंतर मोदक नाही असं कसं होईल, पण हे शोभेसाठीचे आहे, ह्याच्याबद्दल सांगते. हो, आता आपल्याकडे तुम्ही बघत असाल आपल्याकडे भरपूर अशी मोदकांची व्हरायटी आहे. छोट्या मोदकापासून ते मोठ्या मोदकापर्यंत सगळी अशी व्हरायटी आहे. तर ह्याच्यामध्ये वेगळी व्हरायटी अशी काय आहे ती आम्ही आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, सुंदर असा हा जाळीचा मोदक, त्यावर डायमंड दिले आहेत. बाप्पाच्या हातात ठेवला तर अतिशय सुंदर आणि नाजूक दिसतो. हा जाळीचा प्लेन आहे ना? प्लेन जाळीचा मोदक. हा जाळीचा प्लेन आहे, म्हणजे कुठल्याही रंगाचे खडे नाही. येस, अगदी प्लेन असा गोल्डन मोदक. आणि त्याच्यात वेगवेगळे साईजेस, त्याच्यामध्ये हे वेगवेगळे साईजेस आहेत. म्हणजे मोठ्या बाप्पांसाठी हा तुम्ही मोठा मोदक ठेवू शकता हातामध्ये, छान दिसतो. त्याचबरोबर येस, आणि ही अशी एक वेगळी अशी व्हरायटी, याच्यामध्ये म्हणजे डायमंड दिले आहेत आणि त्याच्या आतमध्ये, मोदकाच्या आतमध्ये जसं आपण फिलिंग करतो त्याच हिशोबाने आपण मोती आतमध्ये ठेवलेला आहे. मोत्याचं सारण असं. मोत्याचं सारण. आणि त्याचे वेगवेगळे साईजेस आहेत. आता पाहूया कड्याचे वेगवेगळे प्रकार. आता प्लीज हे आम्हाला. आता ना बाप्पाचे कडे ह्याच्यात आपल्याकडे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर हा एक पारंपरिक गोल्डन, त्याच्यामध्ये मल्टी कलर आहे आपल्याकडे. आणि हे अगदी पारंपरिक तोडे, अगदी पारंपरिक तोडे जसे आहेत. पण हे काय स्क्रू आहे का ऍडजस्टेबल? हा, हे तर स्क्रू वाले आपलं काढायचे आहेत. स्क्रू आहे. हो, हे काढायचे आहेत. असे लॉकिंग सिस्टम सारखे आहेत हे. म्हणजे हाताचा साईजचा प्रॉब्लेम नाही. आता हे ना घुंगरू कडे हे आहेत, घुंगरू तोडे. हे बघा, आणि हे असे आहेत. तर ते डायरेक्ट असे घालू शकतात. फ्री साईज आपण म्हणू शकतो त्याला. तर ही एक सुंदर डिझाईन आहे. हे पण आणि खूप सुंदर दिसतात. वेगवेगळे आणि त्याच्यात वेगवेगळे रंग आहेत. वेगवेगळे रंग त्यामुळे आहेत. तुमच्या बाप्पाच्या हातावरती अगदी उठून दिसणं असं. हे एक आहे. आणि घुंगरू वाजतायत तुम्हाला आवाजामुळे ऐकायला येणार नाही. गोल्डन आहे ते, खूप छान दिसतात. म्हणजे बाप्पाला नटवण्याची आम्ही केवढी तयारी केली आहे आणि त्याच्यामुळे बाप्पा आमचा किती सुंदर दिसतोय हेही तुम्हाला दिसणार आहे आणि दिसत असेल 100%. बाप्पाला सजवताना अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कलश आणि फळं. म्हणजे खरी फळं ठेवली पाहिजेतच, पण शो साठी आणि बाप्पाला सजवण्यासाठी पण ही सुंदर आहे. ते काय आहे? तर ही ना फ्रूट प्लेट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 साईजेस आहेत. ही एक मोठी साईज आहे मोठ्या गणपतींसाठी, आणि ही छोटी साईज आहे छोट्या बाप्पासाठी. त्या बरोबर आपल्याकडे ना गोल्डन ची केळी आहेत. केळ्याचा घड असतो ना, ते आहे. आणि एक 2 साईज मध्ये. आणि हे कलश आहे. खूप छान दिसतं बघा. 2 साईजेस आहेत त्याच्यात.
मला असं वाटतं हे सगळं ठेवल्यानंतर गणपती इतका रंगीत आणि सुंदर दिसत असेल ना. प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतं आपल्याला सगळ्यांना. कारण जसं आपल्याला नटायला आवडतं, आपण छान नटतो, तसं बाप्पालाही नटवण्याचा आनंद आहे. छान. हो. आता बाप्पा बरोबर अजून एक गोष्ट तितकीच महत्वाची असते, ती म्हणजे उंदीर मामा. आपण त्याला खरं तर घाबरतो, पण बाप्पा आला की ते आपल्या बाप्पा सोबत येतात. आपण त्याचे काही वेगवेगळे प्रकार आता बघू. उंदीर मामा नाही तर तो बाप्पा पूर्ण होतच नाही. पण त्याचे एवढे एवढे वेगवेगळे प्रकार बघून मलाच असं वाटतं बापरे एवढे प्रकार आहेत वेगवेगळे, आणि त्यात साईज पण आहेत. येस, आपल्याकडे साईज पण आहेत. हा हा चांदी बेस आहे, हा सिल्वर कलरचा मूषक आहे. ह्यात एक ब्लॅक आणि सिल्वर सुद्धा आहे. तसाच गोल्डन मध्ये सुद्धा आहे आपल्याकडे. साईज वेगळा, साईज वेगळा आणि गोल्डन. आणि हा पूर्ण गोल्डन. हा पूर्ण गोल्डन आहे आणि त्याच्या हातामध्ये मोदक आहेत. आणि ह्याच्यात एकदम छोटासा साईज किती गोड आहे बघा. एकदम एकदम बारीक मूषक आहे. हा एक फुटाच्या गणपतीसाठी असं साईड खूप सुंदर दिसतं ठेवल्यावरती. आणि ह्यात प्रचंड साईज आहेत, म्हणजे तुम्ही प्रत्येक गणपतीच्या साईज साठी म्हणाल तरी आपल्याकडे मग तुम्ही साईज ठरवा. आणि बाप्पाचं वाहन आमच्याकडे आहे. बाप्पाचे मुकुट, त्याच्यामध्ये सुद्धा एवढे प्रकार आहेत. मानसी कसं चूज करायचं आता? हे बाप्पाचे मुकुट आहेत. तर ह्यात हे सगळे डायमंडचे मुकुट आहेत. आणि काही काय करतो आपण, काही गणपतीचे डायमंडचे असतात, त्यांना डायमंडचं कोरीव काम केलेलं असतं, आपण आजकाल बघितलंय. तर त्यांना हे मुकुट आहेत. एक आपण जो आहे तो बाप्पाला घातलेला आहे, त्यातच हे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके. त्याच्यामध्ये थोडस ह्याच्यात तुम्ही बघाल, त्याच्यात थोडं चांदी पण आहे. चांदी पण आहे. ह्याला कुंदनचं सुद्धा काम केलेलं आहे. हे जे मधलं आहे ते कुंदन हे जे आहे ना ते कुंदनचं काम केलेलं आहे. हे कुंदन वर्क आहे आणि हे तुम्हाला सिल्वर दिसेल. आणि हे प्रत्येकी साईज प्रमाणे आहेत. हे 1.5 ते 2 फुटाच्या गणपतींसाठी, हे 1 फुटाच्या गणपतीसाठी छोटासा असेल तो, असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि मुकुटाचे प्रकार पण वेगळे आहेत ना, कुठे वरती पंख आहे, कुठे वरती एक फूल आहे, डिझाईन वेगळे आहेत. आणि तसे सोन्याचे पण असतात. ह्यात आपल्याकडे ना गोल्डनचे पण प्रकार आहेत. वाव, आता डबल आहे. हे अजून मोठे गणपती जे असतात. हे बघ, वाव, आपला ट्रे भरला बघ ना. ट्रे भरलाय पण अजून डिझाईन संपली नाहीये. तुम्ही विचार करा की तुम्हाला येऊन कसं चूज करायला लागणार आहे या सगळ्यामध्ये. पण हा खूप सुंदर आहे. हा अप्रतिम. आय थिंक सो डबल असेल तर ते फार असं बाप्पाला सुंदर दिसतं. एक उठून दिसतं हे. आणि आजकाल बरेच ठिकाणी बघ मातीचा रंग असतो, त्याचाच गणपती असतो, इको फ्रेंडली गणपती. मग त्यामध्ये असे गोल्डन दागिने अजून सुंदर दिसते. एक कॉन्ट्रास्ट आलं की अजून छान दिसतात. ह्याच्यात आपल्याकडे वेगवेगळे डिझाईन आहेत. प्लेन गोल्डन जे मुकुट आहेत, त्यात सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे साईज आणि वेगवेगळे डिझाईन प्रकार. हे गजांत आहेत ना. हे पण बाप्पाच्या समोर आपण ठेवू शकतो. आणि त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. हे बघा, हा प्लेन आहे, प्लेन हत्ती आहे. ह्यातच आपल्याकडे एक मल्टी कलर सुद्धा आहे. हे खूपच छान आहे. ह्याचं काम बघशील ना, खूप सुंदर आहे. आणि हे परत साऊथ इन्स्पायर्ड आहेत ना. इन्स्पायर्ड आहे. भेटूया. अभिनय, तुमचा डान्स एक नंबर, चांगला राहा, फिट राहा, मला असं एंटरटेन करा. आवडते. थँक्यू. यातच आपल्याकडे गोल्डन, प्लेन गोल्डन सुद्धा आहे. आणि वेगवेगळे साईज आहेत. मी हा जो दाखवला ना, यातच एक मोठी साईज आहे आणि ह्याच्यात एक मोठी साईज आहे. हे तुम्ही तुमच्या गणपती बाप्पा समोर नटवण्यासाठी, सजवण्यासाठी ठेवू शकता. किंवा गिफ्टिंग साठी कोणाच्या घरी गणपतीला गेलो तर जाताना आपण घेऊन जाऊ शकतो. कारण काय होतं, सगळे मिठाई आणि फळं. आणि असं करत मला असं वाटतं, आपण जर प्रत्येक वेळेला एक असा कुठला तरी दागिना घेऊन त्याच्या गणपतीला दिला तर त्यांच्या गणपतीला पण छान छान गोष्टी मिळत राहतील. 100%.
आणि उपयोगी येतं. बाय बाय. गणपतीच्या आपल्याकडे मोत्यांच्या आणि गोल्डन अशा कंठ्या म्हणजे आपण गणपती बाप्पाला असे वेअर करतो. अच्छा, म्हणजे हार गळ्यातला हार, ते आपल्याकडे वेगवेगळे व्हरायटी आहे. 1.5-2 फुटाच्या गणपतीपासून ते 6 फुटाच्या गणपती साठी आपल्याकडे कंठ्या आहेत. मोत्यांच्या आहेत, गोल्डनच्या आहेत. म्हणजे गणपतीला छान सजवल्यानंतर गणपती किती असं छान उठून दिसतो आणि वातावरण पण एकदम आणि हे मोती आहे, हे गोल्डन आहे आणि त्याचप्रमाणे हेही प्रकार बघायला मिळतो. मोदकाचा हार आहे, मोदकाचा हार आहे. परत जास्वंदाच्या फुलांचा पण हार आहे. परत फुलांचा पण हार आहे. अशी वेगवेगळी व्हरायटी आपल्याकडे आहे. आणि जर एकदम मोठे बाप्पा असतील तर हो, त्याच्यासाठी पण आपल्याकडे मोठ्या मोठ्या कंठ्या आहेत, ज्या म्हणजे सार्वजनिक गणपती मोठे येस. 4 फुटाच्या गणपतीसाठी, 5 फुटाच्या गणपतीसाठी गोल्डन मोती दोन्ही आपल्याकडे व्हरायटी आहे. असाच एक प्रकार असतो बाप्पा समोर, तो म्हणजे पान सुपारी. हे पण ठेवलं जातं. या वेगवेगळ्या प्रकाराच्या पान सुपारी आहेत. एखादी हातात दाखवते. पान आहे, त्याच्या आतमध्ये गणपती बाप्पाची छान अशी कोरीव काम केलेलं आहे. आणि हे पान आहे वेगळं आणि त्याच्यावर अशी सुपारी ठेवू शकतो. याच्यामध्ये व्हरायटी. आणि मला असं वाटतं हे अष्टविनायक आहेत ना पानावरती. आणि हे केळीचं पान. आणि हे नुसतं पान. कारण बाप्पा समोर पान सुपारी उंदीर मामा हे सगळे प्रकार आपण सजवण्यासाठी ठेवतोच 100%. आणि हे जे तू मगाशी म्हणालीस की मोठ्या मोठ्या कंठ्या आहेत, हे आपल्याकडे मुकुटापासून कंठीपर्यंत सगळ्या मोठ्या गणपतींसाठी पण मिळतात. हो, मुकुट आहे, कंठी आहे, परत मोदक आहे. जसं आम्ही तुम्हाला पहिले दाखवला मोठा मोदक दाखवलाय. असे सगळे प्रकार आहेत. बाप्पाला असलेली सोंड त्यालाही आम्ही नटवणार आहोत यावर्षी. हे काय आहे? ही ना सोनपट्टी आहे. बाप्पाच्या सोंडेला जी आपण म्हणतो सोनपट्टी, ही सोनपट्टी आहे. एक आपण आपल्या बाप्पाला घातली आहे, तिथे तुम्ही बघू शकता. त्यातच आपल्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत. ही एक मोराची डिझाईन आहे. अच्छा, खूप छान दिसते. म्हणजे ही अशी त्याला लागेल. ह्याला मागे असं बांधून घालायची. ही ट्रेडिशनल आहे. ही माझ्या मते साऊथ मधल्या गणपतीला वगैरे. त्यात हा एक सुद्धा प्रकार आहे, नवीन आलेले आहे डिझाईन. म्हणजे तुम्हाला जेवढं वेगवेगळं बोलतात ना, प्रत्येकाच्या टेस्ट प्रमाणे तुम्हाला दागिने डिझाईन. आपला बाप्पा आपण नटवण्यासाठी एवढी तयारी केली आणि बाप्पा बरोबर येणाऱ्या गौराईसाठी पण आपण काय काय तयारी करणार आहोत ते आता आपण बघणार आहोत. बाप्पाच्या दागिन्यानंतर जयश्री घेऊन आल्यात आपल्याला गौराईच्या दागिन्यांकडे. गौराईच्या दागिन्यांमध्ये ना इतकी व्हरायटी येते ना भार्गवी, की महिलांचे दागिने म्हणजेच गौराईचे दागिने. बरोबर. आणि महिलांना माहितीये तुला की हौसेला मोल नाही, आणि दागिन्यांना व्हरायटी म्हणजे असंख्य व्हरायटी असतात. आणि त्याच प्रकारामध्ये गौराईमध्ये सुद्धा आपण खूप सुंदर असं वेगवेगळे पॅटर्न्स घेऊन आलेलो आहे. गौराईमध्ये आपण विशेषतः ना काप वगैरे घेऊन आलेलो आहोत. तू बघू शकते, खूप सुंदर असं एक काप घेऊन आलोय. अखंड कान भरून दिसतो, म्हणजे असा लावला की अखंड गौराईचा कान हा भरगच्च दिसतो आणि गोड दिसतो. त्याच्यामध्ये आपण पारंपरिक ज्या बांधणी जी सुरुवातीच्या काळात पूर्वीच्या काळात चालत होत्या, जी गाठण म्हणतात त्याला जुन्या काळात, त्या पद्धतीच्या बांधणीमध्ये हे आता काप आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. आता हा कोळी लोकांचा काप अगदी फेमस आहे. की या कापाला खूप डिमांड सुद्धा आहे. आणि यावर्षी चंद्रकोर, कारण चंद्रकोरीचा काप हिने घातलेला सुद्धा आहे. खूप गोड दिसतो. खूप छान गळ्यातलं पण. आता या वर्षीचं सर्वात गाजलेलं चंद्रकोरीचं गळ्यातलं सुद्धा आलेलं आहे आणि त्याला एक काप मॅचिंग. एक्झॅक्टली खूप छान. मला आता तुला प्रश्न विचारायचा आहे, घालायला किती कम्फर्टेबल आहे? खूप छान वाटतं. खूप एकदम कम्फर्टेबल. नाही, कान म्हणते. कान पण काही खूप हलकी येते. काही असं जड वगैरे असं काही नाही, खूप हलकी आहे. क्या बात आहे. त्याच्यातला हा एक मोत्याचा प्रकार आहे. आता आपण काय केलंय, अखंड कान भरून
असा बुगडी कान आपण तयार केलेला आहे, जेणेकरून अखंड पाळं भरून मोत्याची गाठण करून मस्तपैकी बांधणी केलेली आहे आणि वरती असा मोर लावलाय. अखंड कान भरून दिसतो आणि पाळ्याला अखंड भरलेला दिसतो. म्हणजे हा झाला काप जो कान चेन सारखं काम करतो आणि हा झाला कान जो बुगडी कान जो आपल्या कापाप्रमाणे येतो आणि मागच्या साईडला आपण बुगडी प्रमाणे तो दिसू शकतो. हे म्हणजे ज्यांना खूपच आवड आहे गौराईला नटवण्याची, कारण हे पुन्हा मोठं आहे. हे कानाच्या बॅक साईडनी घातलं जातं. अच्छा, असं अगदी म्हणजे कानाच्या बॅक साईडनी घातलं जातं. येस आणि मग वेल घालायची. अशा पद्धतीने खूप सुंदर कानाला इतकं सुंदर दिसतंय ना. हा हे बघ, प्रीती आमची मॉडेल एकदम प्रीती दिसते. खूप गोड दिसतं, खूप सुंदर दिसतं. आणि आता लग्न सराई आपल्या गौराईमध्ये हे अगदी कान भरून म्हणजे कान काप बुगडी कान अखंड वेल कानचेन याच्यामुळे कान तर भरतोच, पण कानाची बॅक साईड सुद्धा त्याचा सुद्धा विचार केला गेला आहे. त्याच्यामुळे बॅक साईडला हे सुंदर असे आपण बॅक कान बनवलेले आहेत. ऍक्च्युली सांगू, हे कफची खूप वेस्टर्न स्टाईल होती, पण तुम्ही त्याचं इंडियनाइज इतकं सुंदर केलंय ना की ते बघणेबल आहे. खूप सुंदर त्याच्यामध्ये प्रकार आहेत. आणि हे काय आहे ग? हे आहे बुगडी कान. हा, याची खासियत अशी आहे ना की फक्त ही तार तुझी दिसतच नाही. ओके, कशी काय? हा कान दिसतो आणि फक्त हा काप दिसतो, म्हणजे ही तार जाते मागच्या साईडला आणि हा कानातल्यावर ते कानातला. मी तुला आता एक एक्झाम्पल दाखवू का? तुलाच दाखवू घालू? यस. घालायला सुद्धा इतकं सोपं आहे. नॉर्मल कानातल्यांसारखा हा कान घालायचा आहे, नॉर्मल कानातल्यांसारखं. ठीक आहे. आणि त्याच्या मागच्या साईडला ही नाही, राहू दे. मागच्या साईडला याची पकड बघितलीस तू? किती व्यवस्थित आहे. अजून तरी मी स्क्रू लावला नाहीये. आणि जसं आपला एकदम सिंपल आहे घालायला. कानातल्यांसारखं हे कानातले घालायचे. ठीक आहे. आपला कान छोटा मोठा जशा पद्धतीचा असतो त्या पद्धतीने ती तार वळते, कारण ती फ्लेक्झिबल असते. आता मी असा घातला, अजून मी स्क्रू लावला नाही, पण तुला किती कम्फर्ट आहे? व्यवस्थित. अजून तरी स्क्रू लावला नाहीये. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगते, कान लहान असो मोठा असो त्या पद्धतीने ही तार आहे ना, ही फ्लेक्झिबल असते. बघा, मी अशी सरळ केली आहे, वाकवली आहे, मागे घेतली आहे, पुढे घेतली आहे, म्हणजे जसा कान असेल तशा पद्धतीने हा बुगडी कान बसतो. त्याच्यामुळे बसवायला घालायला अगदी इझी टू वेअर आहे. घालायचा का? घालू. पहिला आधी आपण कानात घाल. एक्झॅक्टली. आणि मग कानाप्रमाणे इझिली कानात घातलेस, खाली सोडलास तरी चालेल. हा, ठीक आहे. खाली सोड. नॉर्मल कानातल्यांसारखा घालायचंय. थांब मी घालतो. कानातले आहेत नॉर्मल कानातले कसे घालतो आपण, असे घालतो. खाली आला तरी चालेल, हे खाली होतो, काय प्रॉब्लेम नाही. घातले. नंतर ही तार तुझ्या पायातून बाजूला मागच्या साईडला घ्यायची आहे. ओके. जसं तुझं जितकं लहान मोठं पाळ तसं. आता बसली. कान मोठा आहे का? मोठा हा, बसला ना, पण बसला. आणि मी ह्या कानामध्ये तुला एक वेगळा प्रकार दाखवते मुद्दामच, की याच्यामधलाच आहे ना, हा आपण युनिक कान बनवलाय. काढ जरा. येस, हाच घालूया. गोल्डन. हा युनिक कान बनवलाय. युनिक कान यासाठी म्हटलं जातं कारण कानातले नेहमीच बघितले जातात, पण हा युनिक कान खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. कान अखंड भरलेला दिसतो.
कदाचित आता मी जरा थोडी वेडसर वाटत असेल 2 वेगळ्या कानांमध्ये काहीतरी वेगळं घालून, पण स्टाईल म्हणून हे कानाचे प्रकार युनिक आणि नवीन नक्कीच आहेत, त्यामुळे गौराई सुंदर दिसेल. अगदी आता मी स्वतः बघते आरशात. किती गोड दिसतंय. मी ज्यांना बुगडी घालायचे पण कान टोचायचे नाहीये त्यांच्यासाठी हे उत्तमच आहे. इमिटेशन मध्ये सगळ्या गोष्टी बनतात ज्या पूर्वी पारंपरिक दागिने होते, बरोबर, ते सगळे प्रकार आता याच्यामध्ये बनतात. आपण आता पारंपरिक काप पाहिले, त्याच्यानंतर आगरी लोकांचे म्हणजे कोळी लोकांचे असतात ते पाहिले, चंद्रकोर पाहिले, बॅककान पाहिलं, बुगडी कान पाहिलं आणि हे नवीन व्हरायटी पण पाहिली. आता अजून काय आपल्याकडे ना एक असाच आहे जो आगरी कोळी लोकांमध्येच हा फेमस आहे फार. अखंड हा काप असतो, भरगच्च दिसतो, मोठ्या म्हणजे ब्रॉड मध्ये हे बनवलं जातो. हा फार रेअर केस मध्ये लोकांकडे मिळतो. याच्यामध्ये असंख्य व्हरायटी आपण जयश्री कलेक्शन मध्ये आहेत आणि ह्या वर्षीचं एक प्रमुख आकर्षण म्हणून ठरलेला हा प्रकार आहे. आपण एक लावून बघितलं असं तुझ्या लक्षात येईल. हे असं बसत असेल पूर्णपणे. वाव, छान दिसतो, कान भरून दिसतो, त्यामुळे गोड दिसतं. आणि हा पण त्यातला अजून एक प्रकार. हो, अखंड भरीव प्रकार आहे. ओके. झुमका असा ब्रॉड येतो आणि त्याच्यामुळे छान दिसतो तो. म्हणजे जसं हे आहे तसंच, फक्त त्याला आपण ती सोन्याची पट्टी, गोल्डन पट्टी. हे तर मी तुला फक्त प्रकार दाखवले, याच्यामधल्या व्हरायटीज असतात आपल्याकडे, म्हणजे असंख्य व्हरायटी याच्यामध्ये आहेत. गौराईच्या लॉंग हारामध्ये खूप सुंदर असे पेंडंट हार आलेले आहेत आणि म्हणजे चंदन हार आहे, शाही हार आहे, बकुळी हार आहे. याच्यामध्ये पारंपरिक दागिन्यांमधले सगळ्या प्रकारचे हार, जे लॉंग हार मध्ये आपण बोरमाळ आहे, लॉंग हारामधली 3 लेअर, 2 लेअर, 5 लेअर, 6 लेअर याच्यामधली बोरमाळ आहे, लक्ष्मी हार आहे, शाही हार आहे, असे अनेक प्रकार. म्हणजे पारंपरिक दागिन्यांमध्ये कोल्हापुरी साज हा फेमस आहेच आहे. याच्यामधल्या सुद्धा खूप सुरेख अशा व्हरायटीज गौराईसाठी आलेल्या आहेत. खूप सुंदर असे कोल्हापुरी साज. पूर्वी कोल्हापुरी साजामध्ये खाली जसे गोल पदक यायचं ना, हे पारंपरिक पारंपरिक पण आता वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात. हो, याच्यामध्ये तर व्हेरिएशन बरंच आलेलं आहे, वेगवेगळे प्रकार. पेंडंट, विदाऊट पेंडंटचा कोल्हापुरी साज जो पूर्वी आपण पेंडंटच पाहिलं ना, हो अगदी, विदाऊट पेंडंटचा कोल्हापुरी साज आलेला आहे. कोल्हापुरी साजचं वैशिष्ट्य बाहेर एक दोरी असायची ना, ती तशी बांधणी त्याची विशेषता तशी दोऱ्याची असते. त्यामुळे तो पारंपरिक हारामध्ये आहे. पुतळी हार आहे, चंद्रकोर हार आहे, जो नवीन आहे. एक्झॅक्टली. हा वेगळ्या याच्यामध्ये नवरात्रीमध्ये कलर्स पण आहेत ना वेगवेगळे त्याच्यामध्ये कलर ग्रीन आहे. सरस्वती हार आहे, सुरुवातीचा जो पहिला हार आहे तो सरस्वती हार आहे. खूप सुंदर आहे तो, पण खूप गळ्यात घातल्यानंतर खूप सुरेख दिसतो. हा सरस्वती हार आहे ना तो. हो. मराठी दागिन्यांमध्ये बहुतांशी मोत्याचा खूप वापर दिसतो, तर मोत्यामध्ये यावर्षी काय वेगळं आलं? भार्गवी, ह्या वर्षी ना मोत्यांमध्ये गळाभर लफ्फा आलेला आहे, जो अखंड गळा भरतो आणि छान दिसतो. पाहू शकतेस, खूप गोड असं त्याला झालर देव केलेली आहे. या झालरमुळे काय होतो, अखंड आपला गळा आणि गळ्याबरोबरचा पूर्ण नेक असा या झालरमुळे भरून जातो. त्यामुळे हा ह्या वर्षीचा खूप सुरेख असा लफ्फा आलेले आहेत. याच्यामध्ये अनेक प्रकार आलेले आहेत, पाहू शकते. होय होय, आणि झालर लफ्फा आलेला आहे. त्याचबरोबर आहे ना, यामध्ये सुद्धा खूप सुंदर असे लफ्फ्यांचे प्रकार जे आहेत ना, हे आलेले आहेत. ज्यांची मान लहान असते, ज्यांना लटकन नको हवे असतात, त्याकरता त्यांच्याकरिता हे सगळ्या प्रकारचे लफ्फे असे आलेले आहेत. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे, ही जी बांधणी आहे ही बरीचशी साऊथच्या दागिन्यांसारखी आहे, पण हे दिसताना मराठी दिसतात, असं मिक्सचर केलंय. मिक्सचर आहे ऍक्च्युली, बांधणी वगैरे असं काही नाहीये. हा आपले पारंपरिकच चिंचपेटीचे प्रकार आहेत आणि पारंपरिकच आहे.
हा फक्त याची जडणघडण ही थोडीशी टच हा साऊथचा आहे. हा तुझ्या म्हटलं बरोबर, अगदी कारण आमच्या साऊथचा टच आहे. भरतनाट्यमचे दागिने होय, असे होय, असतात होय, बरेच होय, वेळेला. होय. करेक्ट. आणि हे लठ्ठ्याचे प्रकार, आणि हे काय आहे? हे चंद्रकोर हार नवीन ह्या वर्षी आलेला आहे, खूप गोड दिसतोय. हो. आणि कमळ फुलाचा हार म्हणायला हरकत नाही याला, कारण सुंदर असं कमळ आहे आणि त्याच्या बाजूने चंद्रकोर लावून गेलेली मस्तच दिसतो. खूप छान त्याची. आणि मग त्याचे कानातले कसे असतात? सेम त्या जसे असे आहे हे तसेच तसं त्याचे कानातले. कानातले. हो. येस, पण हे गळ्याशी आहे ना, म्हणजे असं- असं- असं. नेक लाईनला येतो बरोबर तो. मग लफड्यामध्ये सुद्धा आणि चंद्रकोर आणि हे वेगळं आहे. आणि मगाशी म्हटलं तसं साऊथच्या बांधणी साऊथच्या बांधणीचे हे तो आपल्याला सेटही वेगळे असे हार पण आहेत. हा वेगवेगळा मिळतो का अख्खा एक सेट आहे? नाही, हे वेगवेगळे आहेत. कोणाला 24 इंची आवडतो, कोणाला 30 इंच आवडतो, कोणाला गळ्याबरोबर आवडतो, तर त्या पद्धतीने तसे आहेत. हो. आणि कोणी असे अखंड सेट करून सुद्धा घालणारे दोन आहेत. तीन घालणार, एक मोठं combo एक छोटं घालणारे आणि आहेत. एक मोठं असं हा, आपण असेही कॉम्बो आहे. सेट करतो. आणि हे कानातले त्याच्यावरचे तसे. हो हो. जसा कॉम्बो तुझ्या सुद्धा गळ्यात आहे त्याच Correct. पद्धतीचा ते कॉम्बो आहे. कॉम्बो जसं हा मी हे एकत्र केलं तसं. भार्गवी, सर्वात आवडतीचा दागिना महिलांचा म्हटल्यानंतर मंगळसूत्र, आणि Correct. मंगळसूत्रामधल्या असंख्य व्हरायटी आपल्याकडे पाहायला मिळतात. आता अँटिक पॉलिश, मेहंदी पॉलिश, वाट्यांमधले प्रकार, म्हणजे तू म्हणशील तसं पेंडंट, ज्या पद्धतीने महिलांना हवंय त्या पद्धतीचं पेंडंट, म्हणजे पारंपरिक आहे, साऊथ आहे, छोटस नाजूक हवं असेल. वाटी डिझाईन मध्ये नाही, तो कुठे होता ना, तो एक कुठे गेला होता? आडवं होता. हा, या कुंदनच्या मध्ये, वाट्या, हा, कुंदन कुंदनच्या मधल्या वाट्या. वाट्या आहेत ज्या फार भावतात महिलांना. खूप सुंदर असे फॅन्सी मंगळसूत्र आहेत. आणि एक मला सांगायला खूप आवडेल, तुझ्या लाईफ मध्ये प्रत्येक वेळेला तू कुठलं आज मंगळसूत्र घातलंय हे एक अट्रॅक्शन आमच्यामध्ये असतं, की अरे तिने आज काय पेंडंट घातलंय, तुझं एक आडवं मोठं पेंडंट आहे. किंवा मला असं वाटतं की तू जेव्हा दागिने प्रेझेंट करतेस तेव्हा तू ते इतके प्रेझेंटेबल करतेस की आम्हाला सगळ्यांना ते घालावेसे वाटतात, कारण जोपर्यंत तू ते प्रेझेंटेबल करणार नाहीस कोणी घेणार नाही. सो तिचे दागिने कायम बघत राहतो. आणि आता हे डबल मध्ये पण खूप फॅशन आहे ना, थोडं गोल थोडं गोल, थोडस फॅन्सी. मला एक विचारायचंय तुला जयश्री, की हे सगळे दागिने जरी असले तरी बरेच वेळेला असं आपल्याला जाणवतं की हे मेंटेन कसे करायचे. हा खूप महत्वाचा खूप महत्वाचा प्रश्न केला. आणि ऍक्च्युली हाच प्रश्न अनेक महिलांच्या कामी येणार आहे. कारण हे मेंटेनन्स कसा असतो ना याचा, की बऱ्यापैकी परफ्यूम पासून याला लांब ठेवायचं असतं. अंघोळ किंवा घाम आला तर याला काही होत नाही, परंतु आपली समजा आपण पावडर वगैरे लावतो किंवा परफ्यूम मारतो तर त्याचा परिणाम नक्कीच याच्या केमिकलचा याच्यावर होतो. पण याच्यावर जरी याचा परिणाम झाला तर याला रिपॉलिश सुद्धा करता येतं. आपल्याकडे मिळतं. हो, अगदी 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 अगदी. म्हणजे 5 वर्षांनी 10 वर्षांनी सुद्धा कोणताही दागिना रिपॉलिश केला तो जसा आपण घेतला असतो तसाच्या तसा नवीन होतो. वापरून झाल्यानंतर त्याला लगेच पॅक न करता हवेखाली ठेवायचं, सुकू द्यायचा घाम त्याच्यावरचा, आणि मग तुम्ही प्लास्टिकच्या बॅग मध्ये तुम्ही तुमच्या कबर्ड ठेवून द्यायचं. थोडक्यात जयश्री जेव्हा तुम्हाला दागिने देते जयश्री कलेक्शन मधनं, ते ती पिशवी फेकून न देता तशीच ठेवून द्यायची. पण माझ्याकडे वर्षानुवर्ष जयश्रीकडचे दागिने आहेत जे घातल्यानंतर मी हिने सांगितल्याप्रमाणे थोडे वाळल्यावर परत त्या पिशवीत घालून कपाटात ठेवून देते, त्यामुळे ते तसेच राहतात. वर्षानुवर्ष राहतात. फक्त ह्या गोष्टींची काळजी प्रामुख्याने महिलांनी घ्यायला पाहिजे. बस. साधे आपण म्हणूया डूल किंवा जुबे ज्याला म्हणतात त्याचे एवढे प्रकार, म्हणजे बघा, 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 4. का कन्फ्युजन होणार नाही माणसाने काय विकत घ्यायचं. बाप रे बाप. म्हणजे अगदी लहान मुलांच्या छोट्या डुलापासून अगदी मोठ्या जुब्या, डबल लेअर पर्यंत, 5 लेअर पर्यंतचे जुबे आहेत. आणि एक खड्यांमध्ये आहेत ना, खड्यांमध्ये फॅन्सी. मला सांग, ह्याचा तुझा फेवरेट कुठला आहे आता, म्हणजे तुला कळेल आम्हाला किती कन्फ्युजन होत असेल विकत घेताना. मला असं वाटतं भार्गवी ताई, तुला माहितीये मागच्या वेळेस तू एक झुमका तुला खूप आवडला होता, लांबवाला. तो झुमका मी किती पीस विकले असतील, मला वाटतं 100, 200, 300 तर आरामात विकले असतील. आणि तू घेतल्यानंतर विकलेला प्रकार आहे तो म्हणजे हा झुमका होता, आठवतोय? करेक्ट. याच्यामध्ये थोडा लांब येतो. येस.
आणि कलर्ड आहे म्हणजे या ते एकच आहे. हा. कॉन्सेप्ट मधला जुबा तू घेतला होता, तुझ्या नंतर अनेकांची डिमांड आली आणि बरेच पीस ते विकले यावर्षी गेले. आपण नवीन त्यामुळे कुठला तरी ट्राय करूया. खूप म्हणजे छान पुन्हा असे- लोक खूप घेतील. अशी वेगळा काय बघूया. हे काय मिक्स आहे का तुझा सिल्वर हो, गोल्डन? हे ना आता याच्यामधले खूप सुरेख आलेले आहेत. पण हे खूप सुंदर आहे. सो मैत्रिणी हा तुम्ही घेऊन जाऊ शकता यावर्षी. त्यातला हा पण गोड आहे, जरा वेगळा प्रकार. जरा वेगळा प्रकार आहे. हो. आणि ह्या वर्षी मेहंदी पॉलिश खूप गाजत आहे. हा ह्याला मेहंदी पॉलिश येस म्हणतात येस, का? मेहंदी पॉलिश खूप गाजत आहे ह्या वर्षी. ह्याच्यात मोठा साईज नाहीये मेहंदी पॉलिश आहे ना, आहे ना, मोठा साईजचे बघ ना, हे सगळे असे मोठ्या हो. साईजचे मेहंदी मेहंदी पॉलिश आहे ना, खूप गाजत ह्या वर्षी. डिमांडिंग हा आहे. साईज आहे का मोठा? हा आहे, किंवा मेहंदी पॉलिश मध्ये हा पण मेहंदी पॉलिशच आहे. मेहंदी पॉलिश म्हणजे काय असतं? म्हणजे मेहंदीचा कलर असतो ना आपला, त्याच मेहंदी कलर थोडंसं मधला lighter, मेहंदीचा हा. अँटिक पॉलिश म्हणतात त्याला. अँटिक पॉलिश. अँटिक पॉलिश म्हणतात थोडस. तर याच्यामधले हे प्रकार फार गाजतात ह्या वर्षीचे. अच्छा, यावर्षी मेहंदी पॉलिश. होय होय दरवर्षी एक एक ट्रेंड तुला फॉलो करून लक्षात ठेवावा लागत असेल. होय, होय, पण पारंपरिक दागिन्यांबरोबर गौराईला आता वेगवेगळ्या दागिन्यांनी पण सजवतो. यामध्ये कॉपर पण दागिने आले, आपण ते बघायला जाऊया. आपण ते बघूया. अँटिक पॉलिश मधले कॉपरचे हे आहेत का ते? हो. हे काय आहे एक्झॅक्टली नक्की? ऍक्च्युली हे कॉपर बेस्ड ज्वेलरी आहे. याच्यामध्ये आपण टेम्पल ज्वेलरी मध्ये खूप म्हणजे टेम्पल ज्वेलरी खूप गाजते साऊथची. दरवेळेसच त्याला खूप डिमांडिंग मध्ये असतात. त्याच्यामध्येच ना कॉपर बेस मधली ही ज्वेलरी तू पाहू शकते, वर्षानुवर्ष काळ पडत नाही. आणि थोडस अँटिक पॉलिश दिलं जातं याला. म्हणजे आपण जे पिवळं धमक बघतो ना त्याच्यामध्ये हे थोडस अँटिक त्याला लुक दिलं जातं. त्यामुळे हे कॉपर बेस्ड ज्वेलरी फार फेमस आहे. हो वा. त्याच्यामधला एखादा आम्हाला नवीन सेट दाखव. चंद्रकोर यावर्षी सगळ्या दागिन्यांमध्ये आपल्याला अगदी पाहायला मिळते, ठिकाणी आवर्जून पाहायला मिळते. यावर्षी चंद्रकोरीचा फारसा ट्रेंड आहे. ही टेम्पल ज्वेलरी आहे बाजूची टेम्पल ज्वेलरी मध्ये अनेक वेळा लक्ष्मी गणपती असे आपल्याला दिसतात. टेम्पल ज्वेलरी म्हणजे नावात टेम्पल म्हटल्यानंतर देवी देवतांचे फोटो ह्या ज्वेलरीमध्ये येतात. म्हणजे लक्ष्मी येते, गणेशजी येतात, म्हणून याला टेम्पल ज्वेलरी म्हटलं जातं. साऊथची टेम्पल ज्वेलरी, याच्यामध्ये प्रामुख्याने देवी देवतांचे फोटोज त्या ज्वेलरीमध्ये येतात. बरेच वेळा त्यात गणपती आणि लक्ष्मी देवी यांचं टेम्पल ज्वेलरी मध्ये बरेच वेळा इम्पॅक्ट आणि प्रभाव दिसतो. म्हणूनच त्याला नाव टेम्पल ज्वेलरी दिलेली आहे. त्याच्यामध्ये सुंदर असे लफे देऊ केलेले आहेत. खूप छान पद्धतीचे लफे आहेत की त्याचं काम फार बारीक आहे. खूप सुंदर पद्धतीचं काम आहे याच्यावरती आणि ही लोकांना बऱ्यापैकी भावते. खूप छान दिसते. कुंदन फॉर्म मध्ये. एक्झॅक्टली खूप सुंदर असे कुंदन मधले हे नेकसेट आहेत. पण आता गेल्या काही वर्षात पूर्वी कुंदनचं खूप वेड होतं. आता टेम्पल आणि पारंपरिक कडे पुन्हा आलंय. तर तुम्हाला असं वाटत की सारखे सारखे ट्रेंड बदलत राहतात? हे बदलत राहतात आणि व्हरायटीज पण मिळून जातात बायकांना. कारण मध्ये टेम्पल ज्वेलरीचं माहिती किती फॅड आलं होतं की टेम्पल ज्वेलरी पाहिजे. त्याच्यानंतर मग कुंदनचं होतं, तू म्हटलं कुंदनचं एक होतं. आणि आता वेगवेगळ्या पद्धतीचे चोकर झालेले आहेत. आणि साऊथ कडे आपण जास्त वळत चाललेलो आहोत की साऊथची ही ज्वेलरी आहे ना हल्ली खूप फेमस ही सगळी साऊथची ही ज्वेलरी आहे ना हल्ली खूप आता ट्रेंड मध्ये आहे. मला असं वाटतं मगाशी म्हणून आपण एक साऊथ आणि मराठी मिक्स दागिन्याचा पण आपण एक सेट बघितला. मध्ये मी तुझं एक लाईव्ह पाहिलं ज्याच्यामध्ये तू कुंकवाच्या करंड्यांविषयी सांगितलीस आणि तेच यावेळेचं सरप्राईज आहे. ते आम्हाला प्लीज दाखव, मलाच खूप इंटरेस्ट आहे बघण्यामध्ये. कुंकवाचं करंड्याचं आपण गेल्या वेळेस दाखवलं होतं. खूप सुंदर असं गज आणि लक्ष्मी असा हा करंडा आपण दाखवला होता आणि तो खूप फेमस झाला होता आणि महिलांना फार भावत होता, आवडत होता. देवारात सुद्धा ठेवलं की हा खूप शुभ मानला जातो. कारण गजलक्ष्मी याचा करंडा हा खूप शुभ मानला जातो. याच करंड्यामध्ये आपण ह्या वर्षी व्हरायटीज आणलेल्या आहेत वेगवेगळ्या. खूप सुंदर असा करंडे पाहू शकतेस. खूप गोड असे करंडे आहेत. त्याच्यावरती ना कुंदन वर्क केलंय, त्यामुळे ना खूप छान दिसतोय. पहिले दोन्ही साईडला गज आहे, मध्ये सुंदर गजावरती सुंदर असा कुंकवाचा करंडा देऊ केलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरचं हे कुंदन वर्क आहे
अँटिक मध्ये खूप सुंदर दिसतोय. डोलीमध्ये बनवलेला आहे. खूप सुरेख अशी डोली आहे आणि या डोलीमध्ये हा कुंकवाचा करंडा खूप सुरेख बनवला गेलेला आहे आणि खूप सुरेख अशा या कुंकवाची करंड्याची जडणघडण आहे. एका करंड्यामध्ये हळद आणि कुंकू असं दोन्ही आपण देव केलेलं आहे आणि एकाच करंड्यामध्ये त्याची जडणघडण आहे. सुंदर मीनाकाम आहे, सुंदर कुंदन वर्क आहे, त्याच्यामुळे फार गोड दिसत. सुंदर. या वर्षीचं प्रमुख अट्रॅक्शन आणि प्रमुख हे करंडे ठरलेत. आणि ह्याच्यात, कृष्ण पण आहे, देवी पण आहे, गजांत पण आहे. येस येस. पाहू शकते. हा 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 हा. या वर्षीचं प्रमुख अट्रॅक्शन हे करंडे ठरलेत. खरंच किती सुंदर आहे. महिलांना खूप गिफ्टिंग साठी आणि किती उत्तम आहे ते. महिलांना फार भावतंय, आवडतंय. आणि आपल्याकडे तर पद्धत आहे, येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या बायकांना आपण जाताना हळद कुंकू लावतोच. होय. त्यामुळे ते जर इतकं सुंदर दिसलं तर काय नथिंग लेस. अमेरिकन डायमंड सगळ्या महिलांचा आवडतीचा प्रकार म्हणजे अमेरिकन डायमंड. ऍब्सोल्युटली. डायमंड मुळे काय होतं, बऱ्याच महिलांना भावतं ना, सर्वात पहिलं दागिन्यांमध्ये आवडतं ते म्हणजे अमेरिकन डायमंड. आणि अमेरिकन डायमंड मध्ये जसे पाहिजेत तसे सेट्स आहेत. म्हणजे ब्रॉड मध्ये आहेत, नाजूक मध्ये आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. त्यातले मंगळसूत्र आहेत. व्हरायटी बघू शकते, असंख्य व्हरायटी आपण अमेरिकन डायमंड. ऍक्च्युली तुम्हाला जर बघायचं असेल तर ह्याच्यात सुंदर रंग आहेत. म्हणजे अगदी सी ग्रीन पासनं, बॉटल ग्रीन आपण त्याला पाचूचा रंग म्हणतो, ते पासनं नीलम सारखा निळा रंग, लाल रुबीचा कलर, अजून एक मगाशी एक वेगळा असा रंग पाहिला होता, गुलाबी असा एकदम लाइटर गुलाबी होता कुठेतरी. हो, एक बेबी पिंक कलरचा एक, म्हणजे सगळेच कलर यामध्ये उपलब्ध होतात महिलांना. आणि याच्यात प्लेन डायमंड पण आहे, जो सगळ्यावरच होऊन जातो, सूट होतो. आणि काही बायका आहेत ज्यांना नाही गोल्डन जास्त घालायला आवडत, बरोबर, पण त्यांना फंक्शन साठी पण पाहिजे, त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय. आणि आता तसं मंगळसूत्रांमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. पण मग अमेरिकन डायमंड मध्ये कायम सिल्वर पॉलिश असतं का कधी गोल्डन पॉलिश? याच्यामध्ये 3 प्रकारचे पॉलिश आत्ताच्या तारखेला आलेले आहेत. एक आहे रोज पॉलिश, एक आहे सिल्वर पॉलिश आणि एक आहे गोल्ड पॉलिश. ओके. गोल्ड पॉलिश म्हणजे गोल्डन पॉलिश मध्ये, आणि रोज पॉलिश म्हणजे थोडस रेडिश मध्ये येतं टोन मध्ये. रोज गोल्ड रोज गोल्ड पॉलिश, अशा 3 प्रकारामध्ये पॉलिश आता उपलब्ध झालेले आहेत. आपण मग अशा गुलाबी रंग म्हणत होतो तो. मला तुला विचारायचंय की जर तुला नटायची संधी आली आणि तुला आता गौराईसाठी नटून जायचं, तर तुला काय पद्धतीचे दागिने घालायला आवडतात? मला ट्रेडिशनल दागिने खूप आवडतात आणि ट्रेडिशनल दागिन्यांमध्ये ती महिला पण खूप वेगळ्या उठावदार दिसते, वेगळी दिसते. मोती आणि आपले पारंपरिक दागिने म्हणजे कोल्हापुरी साज, याच्यामध्ये मला नक्की सजायला आवडेल. आम्हाला आवडेल बघायला तुझी गौराई कशी सजली आणि त्या गौराईचे काय काय दागिने आपण आज पाहिलेत. पण त्याचबरोबरीने मला असं वाटतं की दरवर्षी तुझ्या उत्साहाने हे सगळे दागिने विकतेस आणि अनेक बायकांच्या चेहऱ्यावर आनंद देतेस. दुकानं खूप असतात, काय म्हणतात त्याला, दाखवणारे खूप असतात की आमच्याकडे डिझाईन आहे, पण ते दाखवताना त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो तू टिपतेस त्याबद्दल तुझं खूप मनापासून कौतुक. आणि कदाचित त्याच्याचमुळे जयश्रीची अनेक आउटलेट्स आहेत. आणि कॉंग्रॅच्युलेशन, दादरला नवीन आउटलेट, डोंबिवलीला नवीन आउटलेट. तुम्ही या सगळ्या आउटलेट्सला जरूर जा. डोंबिवलीचं आउटलेट मगाशी श्रुतीजीने आपल्याला दागिने दाखवले, ती सांभाळते. दादरला सुद्धा एक नवीन आउटलेट झालंय, तिथेही आम्ही लवकरात लवकर येणारच आहोत बघायला. आणि खूप आनंद असा होतो ना की त्या परिसरामधल्या त्या महिला आणि त्या सख्या आपल्या जयश्री कलेक्शनच्या म्हणजे डिझाईन्सला एवढी पसंती देतात ना की एक शाखा ओपन करून आपण शांत नाही बसत. व्हेरी गुड. दादर मध्ये 3 लाईनीच शाखा ओपन झाल्यात. म्हणजे खूप आनंद वाटतो या गोष्टीचा की महिलांना शॉप्स कमी म्हणजे लहान वाटतात, त्यांना ताई तुम्ही अजून शॉप वाढवा, म्हणजे त्यांना गर्दीमुळे घेता येत नाही. त्यामुळे आपण एका शहरामध्ये अनेक शाखा ओपन करत चाललोय. उत्तम असं. आणि हे असेच तुझं सगळं काय म्हणतात त्याला, तुझी दुकानं आणि तुझं मला असं वाटतं विक्री कौशल्य जे आहे
ते असंच वृद्धिंगत हो, असेच छान छान दागिने घालून लाईव्ह करत जा, म्हणजे आम्हाला आवडेल की अरे हे मला घ्यायचंय, हे मला घ्यायचंय. नक्की या. नक्की या. आणि सगळ्या गणपती बाप्पासाठी म्हणजे घरच्या गणपतीपासून ते सार्वजनिक गणपती बाप्पापर्यंत ते गौराईपर्यंत सगळंच तुम्हाला एका छताखाली मिळेल. जयश्रीज कलेक्शन ठाणे. अर्थात त्यांची डोंबिवलीला शाखा आहे, जी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रुती पूर्णपणे मॅनेज करते. त्याप्रमाणे दादरला 3 ब्रांचेस आहेत. अजून कुठे ब्रांचेस? दादरमध्ये आहे, कल्याणमध्ये आहे, संगमनेरमध्ये आहे, ठाण्यामध्ये आपल्या 4 शाखा आहेत. आता दादरमध्ये आपली अजून एक शाखा आपण ओपन करत आहोत. कल्याणमध्ये सुद्धा आपण एक नवीन शाखा ओपन करत आहोत. त्याचीच एक छोटीशी अनाउन्समेंट आम्ही नक्कीच तुम्हाला देऊ. आणि डोंबिवलीची शाखा तर आहे. हो, डोंबिवलीची शाखा तर आहेच. नक्कीच तुम्ही व्हिजिट करा डोंबिवली शाखा. अगदी नोबल हॉस्पिटलच्या समोर, म्हणजे स्टेशन पासून 2 म्हणजे स्कायवॉकच आपला शाखेसमोर उतरतं. सो आणि ते सगळं श्रुती मॅनेज करते, तर तुम्ही नक्की जा आणि मनापासून एन्जॉय करा आणि शॉपिंग करा.